प्रसूती कळा सुरू असतानाचा तिनं बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास केला। उधाण आलेली नदी तिनं कशी बशी पार केली, पण रस्त्यातच तिच्या अशिक्षित सासूने तिची डिलिव्हरी केली। चांद्रयान यशस्वी झालं, देशानं प्रचंड प्रगती केली। पण या दृश्याचं काय? डिलिव्हरीला दवाखाना गाठणाऱ्या या महिलेच्या नशिबी साधा रस्ता, ॲम्ब्युलन्स आणि आरोग्याच्या सुविधाही मिळत नाही। ही बांबूची झोळी तिच्यासाठी स्ट्रेचर बनली। हे जीवाचे बाजी लावणारे गावकरी तिचे ॲम्ब्युलन्स झाले आणि कधीच अक्षरांची ओळख न झालेली तिची सासू तिच्यासाठी अक्षरशः डॉक्टर बनली। पोटातलं बाळ जगात यावं म्हणून थरारक प्रवास करणाऱ्या या महिलेचा जीव वाचला का? तिच्या पोटातलं बाळ सुखरूप आहे का? याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात। देवा पोसट दर्जी दादा हा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील खुटवाळा गावातल्या महिलेसोबत घडला। एकीकडे शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपये दरमहा दिले जात आहे, मात्र आदिवासी भागातील महिलांना वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावं लागलंय। व्हिडिओत दिसणाऱ्या महिलेची भाषा कळत नसली तरी तिच्या वेदना मात्र स्पष्ट दिसतायत। लावला होता बाई तुम्ही? 9 वाजता 9 वाजता जुली करून लावला? हो, दुखा जुली करून रात्री 12 वाजता हल्लो दुखा 12 वाजता या खोटवड्या असतात डिलिव्हरी 9 वाजता हे 9 वाजता पोचला आणि डिलिव्हरी कोत्र्या वाजताचे वाटे डिलिव्हरी गेली होती का? वाटते ॲम्ब्युलन्स गाडी ना गई बाई? काही नाही, ॲम्ब्युलन्स बिनी जुडी गाडीने जुडते। या महिलेला चक्क झोडीत टाकून तिच्या नवऱ्यानं आपल्या सहकाऱ्यांसोबत छाती एवढ्या पाण्यातून प्रवास केलाय। ॲम्ब्युलन्स नाही, रस्ते नाही, यामुळे दवाखान्यात पोहोचण्यात वेळ झाला। महिलेला प्रसववेदनेचा अधिक त्रास जाणवू लागल्याने महिलेच्या अशिक्षित असणाऱ्या सासूनं चक्क स्वतः डॉक्टर बनून प्रसूती केली आहे। वाहन नाही, रस्ते नाही, अशातच नवजात बालकासोबत महिलेला माल वाहतूक वाहनातून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं। आता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बाळ आणि माता सुरक्षित असल्याचं सांगितलं जातंय। गाड़ी एम्बुलेंस फोन लगाड़े रस्तु खराब थे कहीं नहीं जाती गाड़ी कि अंते आमरे गाँव में जाए गाड़ी तीन तैयार करी सभी ने आप बोल बबरी गाड़ी तैयार कर लगी दवाखाना में के लावता लावता खटोड़ा गाँव में आवता में आमचा डिलिव्हरी दी। सदर माता आपल्याकडे 10 वाजता आली असती। ठीक आहे, सदर माता आता स्टेबल आहे। ठीक आहे, बच्चू फीमेल बेबी आहे 400 ग्रॅमच्या। मात्र देश एकीकडे महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत असताना, राजकीय नेत्यांकडून आश्वासनं रंगवली जाताना या लाडक्या बहिणींच्या वेदना कोण पाहणार असा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेतून उपस्थित झाला आहे। नंदुरबारवरून सागर नाईकवाळेसह साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।